अमरावती विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीत काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे। पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे। काल रात्री पाठिंबा संदर्भात 2 बैठका या झाल्या असल्याचं वृत्त आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी आहे। उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमलं जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। शासकीय आदेश उद्या निघण्याची शक्यता वर्तवली जाते। खरातवर महिलांवरील अत्याचारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। उज्ज्वल निकम या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नेमले जातील अशी एक शक्यता वर्तवली जाते। उद्या या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अशोक खरात प्रकरण या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरात प्रकरणामध्ये आता निकम यांची एंट्री होईल अशी चर्चा आहे। लागू अगदी खरं आहे। खरं तर बोंधूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1100 पानांचं चार्जशीट आहे ते देखील कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता नियमित जी सुनावणी आहे तिला सुरुवात होणार आहे। मात्र या सगळ्यांमध्ये आता बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे। उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील नेमणार असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून व्यक्त होत आहे आणि या संदर्भातला शासकीय आदेश लवकरच निघण्याची देखील शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। बोंधू अशोक खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे आणि अनेक हाय प्रोफाईल खटल्यासाठी खरं तर प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून ओळख आहे आणि आता खरात प्रकरणामध्ये देखील त्यांचीच नियुक्ती होणार असल्याची जी माहिती आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे याच्या संदर्भातला शासकीय आदेश कधी निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडालेली होती आणि आता त्याचा विशेष खटला जो आहे तो निकम यांच्या उपस्थितीमध्ये चालवला जाण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। लागू अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। विदर्भात उष्णतेच्या लाटा या सुरूच आहेत। अनेक शहरात कमाल तापमानात 4 ते 6 अंशांची वाढ आहे। गुरुवारी नागपूरचा पारा 44 अंशांवर गेलाय। ब्रह्मपुरीत 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। पुढच्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।